नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पुण्यात झालेल्या दिमाखदार तिफण कृषी गौरव सोहळ्यात येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर प्रकाश पगार यांचा तिफण कृषी गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मान करण्यात आला। जयभद्रा ग्रुपच्या माध्यमातून आधुनिक शेतीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सोहळा पार पडला। यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर बुगडी, कृषी आयुक्त सूरज पांढरे, प्रकल्प संचालक मिनल करणवाल, ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव आणि कृषी संचालक अंकुश माने यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रेरणा, प्रयत्न आणि परिणाम हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत ज्ञानेश्वर पगार यांनी पेरणीपासून काढणीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवे मापदंड निर्माण केले आहेत। त्यांच्या कार्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून उत्पादनातही सकारात्मक बदल दिसून आला आहे। या राज्यस्तरीय सन्मानामुळे दहेगाव पाटोदा गावाचे नाव उंचावले असून सर्व स्तरातून ज्ञानेश्वर पगार आणि जयभद्रा ग्रुपचे अभिनंदन होत आहे। भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली।